मुंबईची वाढती लोकसंख्या आणि त्याला अनुसरून असलेले अपुरे पोलीस मनुष्यबळ यामुळे मुंबईमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचं प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आपल्या सर्वेक्षणात म्हटलेलं आहे। 2014च्या सर्वेक्षणात मुंबईतील 32% लोकांना आता मुंबई असुरक्षित वाटत असल्याचं प्रजा फाउंडेशनने म्हटलेलं आहे। गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेनं आपल्या एका सर्वेक्षण अहवालात म्हटलंय। मागील 4 वर्षात सतत घडलेल्या वार्षिक अहवालात गुन्हेगारी प्रमाणात दोषींसंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर येते। Yes, I think as far as this increase in cases of rape being registered, I think it's two things out here. One is that the police has been more open and created a system where encouraging citizens to come out and complain about crime, and I think we must commend them on that part. Citizens also have taken strength from the fact that police is more open, and also the media and the situation is such that people are coming out and now willing to come out and sort of talk about these issues. But these are facts. Things have gone up. We are not saying that it is a case of the fact that the police is not performing well, but this is something that has to be tracked over a period of time so that we get a complete picture. As of now, we would say we are happy with the fact that the police is encouraging citizens to come out and complain, and taking their complaints in a more sensible manner. And I think we would like to sort of keep it at that at the moment. गुन्हेगारीबाबतच्या सर्वेक्षणातील गुन्हेगारीच्या टक्केवारीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। खून, बलात्कार, अपहरण या प्रकारच्या गुन्ह्यांचं 2012 मध्ये प्रमाण होतं 7%, तर 2013 मध्ये याचं प्रमाण होतं 8%। सध्या मुंबईमध्ये चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललंय। मुंबईची लोकसंख्या ही 1,25,00,000च्या पुढे जाऊन ठेपली आहे आणि आजही प्रत्येक दिवशी या शहराची लोकसंख्या ही वाढतच चालली आहे आणि त्याला अनुसरून गुन्हेगारी सुद्धा वाढतीये। गुन्हेगारीच्या वाढत्या टक्केवारीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। 2013-14 या सालामध्ये चेन स्नॅचिंगचं प्रमाण हे 66% होतं, तर चोरीचं प्रमाण हे 19%। 2013-14 मध्ये दंगलीचं प्रमाण 8% होतं। अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे लोकांचा समज असा आहे की मुंबई ही सुरक्षित जागा राहिलेली नाही असं प्रजानं म्हटलंय। सध्या राजधानी असलेल्या मुंबईत मात्र अपुरे पोलीस मनुष्यबळ आहे। सध्या मुंबई पोलीस खात्यात मनुष्यबळाचा अभाव आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षकांची 1047 पदं उपलब्ध आहेत, त्यापैकी 880 इतकी पदच भरली आहेत। 167 पदांचा अभाव आहे, तर पोलीस निरीक्षक पदासाठी 3254 पदं उपलब्ध आहेत, मात्र त्यापैकी 2024 पदच भरलेली आहेत, तर 1230 पदांचा अभाव आहे। पोलीस शिपाई पदासाठी 19246 ही पदं उपलब्ध आहेत, यापैकी 16221 पदच भरलेली आहेत, तर 3125 पदांचा अभाव आहे। उत्तर मध्य मुंबई हा परिसर आहे जिथे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली आहे। यात घरफोडीच्या 734, चोरीच्या 1598 आणि वाहन चोरीच्या 819 गुन्हे नोंदवले गेलेत। मुंबईची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्याला अनुसरून उपलब्ध असलेले पोलीस मनुष्यबळ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। येणाऱ्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांची वाढीव भरती आणि त्यांच्या प्रशिक्षणावर अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे। कॅमेरामॅन नितीन बोडारेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।